हॅलो, गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? स्कूलचा फर्स्ट डे आहे ना? काय खाते तू? चोकोबॉल्स खाते. रेडी झाली बॅग वगैरे तुझी? ओके. आणि स्कूलचा फर्स्ट डे होता. गाऊ खूप एक्सायटेड होती स्कूलला जाण्यासाठी. तर इथे माझा चहा झाला होता. मटकीची उसळ बनवली होती मी. तर तिला डब्यामध्ये आज उसळच दिली होती आणि चपाती बनवली होती. तर ती आवडीने खाते ॲक्च्युली जे पण घरात बनेन. कधी कधी नाटक करते, सो तिला कधी कधी पास्ता वगैरे पाहिजे असतो. आणि अजून सूर्यही उगवला नाहीये. तर गाऊ स्कूलला गेलेली आहे. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि सकाळची वेळ आहे, 6:30 वाजलेत. सूर्य अजून उगवला नाही, उगवणार आहे. तर माझ्या मिस्टरांचे आंघोळ वगैरे चालली, कारण त्यांना ऑफिसला जायचं. डब्बा वगैरे रेडी आहे. तर डब्बा फक्त मला फिलअप करायचा आहे, नाश्ता द्यायचा आहे. तर मी आता पटपट नाश्ता वगैरे देऊन घेते. आणि माझी आंघोळ वगैरे झाली, सगळं झालं, आता आवरले. पण भरपूर सारं काम बाकी आहे घरातलं. तर आज तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे की आम्ही आज 3 किलोमीटरचा रन करणार आहे. तर आमची एक मैत्रीण आहे दुबईमध्ये, तर अमिता म्हणून, अमिता ताई. सो तिने अरेंज केलेलं आहे, तिने ऑर्गनाईज केलं आहे. तर मी आज ट्राय करणार आहे. राघव झोपलेला असेल मे बी तेव्हा, आणि जागा असेल तरी तो बाजूला खेळत राहील, काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणजे घरीच वॉक करायचं आहे म्हणून मी जॉईन केलं ॲक्च्युली, कारण बाहेर जायची गरज नाही आहे. सो चला आता आवरून घेते काम. आणि खूप सारा पसार आहे, असं हे नाही आहे की माझं सगळं आवरलेलं आहे, काही आवरलेलं नाही. फक्त आंघोळ वगैरे केली आहे आणि भांड्या वगैरे सगळं तसंच आहे. तर चला आता लागूयात कामाला. हॅलो आणि नमस्कार. तर आत्ताच आमचा वॉक झालेला आहे. आणि वॉक झाल्यानंतर खूप स्वेटिंग झालं होतं. सो पण आंघोळ वगैरे पुन्हा केली आणि तेच क्लोथ घातलेले आहेत, कारण सकाळी मॉर्निंगला आंघोळ करूनच घातले होते. आणि त्यात राघव मध्येच वॉक करता करता उठला होता, परंतु तो खूप शांत आहे, तर तो छान बसला होता. वॉकरमध्ये टाकलं होतं त्याला आणि मुरमुरे खायला दिले होते. सो माझ्या इथेही पिंपल आलाय आणि तोही खूप पेन होतोय, परंतु काही ऑप्शन म्हणजे ॲक्च्युली पिंपल वगैरे चेहऱ्यावर येणं म्हणजे हीट वाढल्याचे लक्षण असतात. बाकी दुसरं काय म्हणजे दुसरं काही असू शकतं, ॲलर्जी वगैरे, परंतु मला तरी हीट वाढल्यामुळे येतात. सो आणि वॉकमध्ये असं ठरलंय, म्हणजे आम्ही जो स्टेप वॉक करतोय तर त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की 10,000 स्टेप तुम्ही एव्हरीडे कंप्लीट करायच्यात. सो माहिती नाही आता माझ्या किती होतील. ते घरही पूर्ण क्लीन करायचंय. सो पाहूयात आता काय काय जमेल. आणि 10,000 करायचे म्हणजे 3,000 ऑलरेडी आमचे झालेले आहेत सकाळीच वॉक करताना. आणि आता 7,000 कंप्लीट करायचे, फोनवरती वगैरे काउंट करायचं आम्हाला. तर चला आता मी राघवला आंघोळ वगैरे घालून घेते, कारण राघव आता उठलाय तर मस्त खेळेल तरी. आणि झोपला तो की मग मी पटकन घरातली कामं आवरून घेईल आणि मी थोडीशी रेस्ट करेल. तर जास्त काही पसारा नाही आहे आज, पटपट आवरला तर होऊन जाईल. तर मी आता आधी पसारा वगैरे आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि इथे राघव. तर अशा प्रकारे आहे पसारा. तर हॉलमध्ये जास्त काही नाही आहे, परंतु माझं हॉल वगैरे सगळंच खराब होतं. आणि एव्हरीडे तुम्ही आवरलं तरी पुन्हा तसंच्या तसं होतंच. सो आवरायलाच लागतं एव्हरीडे, हो ना? काय तर तुला आंघोळ करायची ना? हॅलो. आणि मी इथे नाचणीची भाकरी बनवायला घेतल्यात. तर आता झालं ऑलमोस्ट 2 राहिल्यात आणि राघवने तोपर्यंत सगळा पसारा काढून ठेवलाय. तर मी खेळून देते त्याला, असं नाही म्हणत की नको वगैरे करू पसारा. मस्तपैकी पसारा करून ठेव, आम्ही आवरून नंतर, किंवा टाइम भेटला तर आवरतो, नाही टाइम भेटला तर थोडं म्हणजे दुसऱ्या दिवशी आवरायला जातो. असं काही नाहीये की एकदमच आवरला पाहिजे, परंतु ट्राय करते मी ऑलमोस्ट होण्याचा.
आणि आंघोळ वगैरे झाली त्याची, दूध वगैरे पिलंय आता आणि आता खेळायचं चाललंय त्याचं पसारा. त्याला कांदा बटाट्याचं ते स्टँड आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे, जेणेकरून कुकिंग वगैरे करताना त्यातला पसारा काढत बसेल तो. तर भाकरी वगैरे मी आज नाचणीची भाकरी बनवली आहे. म्हटलं आज एक्सरसाइज केली आहे तर हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे आणि वजनही कमी करायचंय. आणि आता खूप जास्त आउटसाईडचं फूड झालंय, सो त्यामुळे म्हटलं की घरात म्हणजे होममेड फूड बनवू आणि त्यात नाचणीची भाकरी बनवायची आज. हॅलो, आणि भाकरी वगैरे झाल्यानंतर मी जस्ट जेवण केलंय. मटकीची भाजी आणि भाकरी खाल्ल्यात, तर 2 खाल्ल्यात, छोट्या छोट्या असतात त्या आणि चपाती सारख्या असतात, सो 2 भाकरी. आणि आता 11 वाजताच जेवण केलंय मी आज, कारण खूप भूक लागली होती एक्सरसाइज केल्यामुळे. राघवलाही चारली मी थोडीशी भाजी आणि चपाती, तर तोही आवडीने खातो. भाजी आणि भाकरी ठसका लागला. तर आता मी त्याला झोपवते आणि मग बाकीची कामं आवरून घेते. आणि मला व्लॉग टाकायचा आहे, तर अजून थोडंसं एडिट करायचं राहिलं, तर तो झोपल्याशिवाय काही करता येणार नाही. तर चला लागूयात का मला काय. आणि मी आता 3 वाजता आवरले आज किचन. तर सकाळीच झालं होतं, परंतु भरपूर सारी कामं होती, झोप झाली नव्हती, तर झोप काढली. आणि आता मी चहा ठेवलाय, किचन वगैरे साफसफाई करून सर्व. आज मला बाल्कनीतली मेथीची भाजी काढायची होती, कारण आता भरपूर दिवस झाले होते काढायलाच आली होती, तर म्हटलं पिवळी पडण्याच्या अगोदर काढून घ्यावी. तर एवढी मोठी झाली, तुम्ही पाहू शकता बाल्कनीतली आपली मेथीची भाजी. हॅलो, आणि अशा प्रकारे मी आपल्या बाल्कनीतली मेथीची भाजी काढलेली आहे. तर आज मी मेथीचीच भाजी बनवणार आहे, कारण मेथी जरा थोडीशी असं वाटतं पिवळी वगैरे पडेल थोड्या दिवसातच, सो त्यामुळे म्हटलं की मेथीची भाजी बनवून टाकावी. तर चला आज बनवूयात बाल्कनीतली मेथीची भाजी. तर घरामध्ये भाजीला नाही असं नाही, भरपूर सारा आहे, परंतु काय झालं की मला असं वाटलं की थोडीशी पिवळी पडेल आता 1-2 दिवसामध्ये, कारण त्याचे भरपूर दिवस झालेत लावून मी. सो म्हटलं की आता भाजी बनवून टाकावी, कारण मग खराब होण्यापेक्षा फ्रीजमधल्या भाज्या अजून 1-2-4 दिवस राहतील. अजून बटाटे आहे, फ्रीजमध्ये अजून वांगी आहेत, वालपापडी आणली तीही आहे, आणि माझ्याही झाडाची वालपापडी मला काढायची. भरपूर साऱ्या वालपापड्या आल्यात झाडालाही. संक्रांती एवढा आहे हा, परंतु मी वाट बघते संक्रांतीची, परंतु असं वाटतंय की लवकरच काढावी लागेल, कारण मोठे मोठे झालेत शेंगा, आणि त्या शेंगा काढल्या नाही तर दुसऱ्या लागणार नाहीत. त्यामुळे मग मी आता बहुतेक तरी उद्या वगैरे किंवा परवा काढून घेईल. आणि अशा प्रकारे इथे माझी मेथीची भाजी निवडून झाली होती. तर मी जास्त तिखट बनवली होती जेणेकरून पुरेल. तर गाऊ थोडंसं तिखट खाते, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही तिला. तर अशा प्रकारे जो उरलेलं होतं म्हणजे दांडे वगैरे, तर ते मी मातीमध्ये मिक्स करून दिले होते कंपोस्ट होण्यासाठी, कारण त्याला खूप माती होती आणि ते फेकून देऊन मग ते वेस्ट गेली असती माती. सो मग मी माझी ज्या मातीतून मी काढले होते मेथी, तर त्याच मातीमध्ये मी पुन्हा ती मिक्स केली आणि नवीन कंपोस्ट होईल म्हणजे काही लावलं मी त्यात. तर आणि इकडे वेगळी माझी मेथीची भाजी देखील होती. तर अशा प्रकारे धुवून नॉर्मल जसे बनवते तशीच बनवणार होते. काय करते? मी गेम खेळते. गेम खेळते, तू खेळ थोडा वेळ. ओके. काय राघवला डाळ भात देते आता. मी डाळ भात बनवलाय मी त्याच्यासाठी, आणि स्वयंपाक झालेला आहे आमचा. मेथीची भाजी बनवली आहे
आणि इथे आहेत भाकरी देखील झाल्यात. तर डाळ भात लावला होता. राघवला प्लेन डाळ भात देणार आहे आणि डाळीला फोडणी देणार आहे त्यानंतर. आणि अशा प्रकारे इथे राघवला मी डाळ भात चारत होते आणि गावचा चालला होता स्टडी. टॅबलेटवरती तिचं स्कूलमधून जो स्टडी येतो तो ती करत होती जेवता जेवता. आणि अशा प्रकारे राघवला आता भूक लागते, त्याचे दात येत आहेत तर सळसळतात असतात, त्यामुळे त्याला काही ना काही चावायला हवंच असतं. तर मस्त मजेत तो डाळ भात वगैरे खातो. जास्त काही नाही, फोडणी वगैरे देत नाही त्याला मी, फक्त डाळ राईस आणि तूप वगैरे टाकून देते. तर अशा प्रकारे माझं किचन देखील क्लीन झालं होतं. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.